नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. 29,000 शिक्षकांची टीईटीसाठी नोंदणी. 28 जून रोजी 50 केंद्रांवरती 2 सत्रामध्ये होणार परीक्षा. ओंकार साखर कारखान्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठोकले टाळे. कारखाना प्रशासनाचे शब्द फिरवल्यास परिणाम होणार. डीएपी खत मिळेना. युरियासाठी धावपळ होते. बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी झालेली असून मागितले ते खत मिळत नसल्याने बळीराजा चिंतित आहे. खत साठा उपलब्ध करण्याची मागणी. आता अवघ्या 2,500 रुपयांमध्ये तब्बल 25 वर्ष मोफत वीज मिळणार. 2,500 सोलर स्मार्ट योजनेमधून वीज बिलातून कायमची मुक्ती होणार. 6.47 लाख हेक्टरवरती होणार पेरणी. 100 मिलीमीटर पावसानंतर करा लागवड. खरीपासाठी बळीराजा सज्ज झालेला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेले असून सोयाबीन कापसावरती भर मिळते. बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वधारलेला असून आवक कमी आहे. भाव कमीत कमी 6,800 रुपये. उदगीरमध्ये अर्धा तास पाऊस झालेला असून मान्सूनपूर्व दिलासा मिळतोय. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेमध्ये धावपळ झाली. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी व्यस्त आहेत. आता शेतकऱ्याची कोंडी होत असून 8 नव्हे तर केवळ 6 तास वीज पुरवठा मिळतोय. सिंचन करायचे तरी कसे, असा प्रकारचा प्रश्न आता शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे. गोरगरिबांच्या लेकरांची थट्टा होते. साध्या रुमालाच्या भावामध्ये विद्यार्थ्यांचा गणवेश कसा शिवणार. महागाईच्या काळामध्ये निधीत वाढ करण्याऐवजी 60 रुपयांची कपात केली. बूट सॉक्ससाठीचा छदमा सुद्धा नाही. दुसऱ्या गणवेशाचे पैसे कधी मिळणार. सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. अवघ्या 2,500 रुपयांमध्ये 25 वर्ष मोफत वीज मिळणार. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आउसीआय रूफटॉप सोलर योजनेमुळे महागाईच्या काळामध्ये मिळाला दिलासा. रेशन वेळेवरती मिळेना. ई-पॉस मशीन बंद. पुरवठा विभागाची नोटीस. स्वस्त धान्य दुकानदारांची वाढली डोकेदुखी. स्वस्त धान्य दुकानदारांची प्रशासनाकडे धाव. बेसुमार पाणी उपसा. जलसाठा 8% भोगाव देवी तलावाची स्थिती. पाणीसाठा बेकायदेशीर पाणी उपसा थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी केली जाते. मृत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. जयसिंग सोसायटीच्या पाठपुराव्यामुळे वारसदारांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. लाखनी तालुक्यामध्ये मका खरेदी केंद्र सुरू करा, अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांद्वारे केली जात आहे. पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास बँकांवरती होणार कारवाई. 90% उद्दिष्ट असून मुख्यमंत्र्यांचे सर्व बँकांना निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा. इंधन दरवाढीचा फटका बसत असून शेणखताच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांना पसंती मिळते. नद्यांच्या काळजावरती पोखलेंचे घाव होत आहे. वाळूची लयलूट होत असून पर्यावरणाचा विनाश होतोय. पात्र बनले वाळवंट. हिरवे किनारे झाले उघडे बोडके. भूजल पातळी पाताळात. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कोट्यावधी रुपयांचे धान उघड्यावरती. हजारो क्विंटल धान डोळ्यात देखत खराब होत असताना प्रशासन ढिम्म का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मान्सूनमध्ये सुरक्षिततेसाठी दामिनीचा आधार मिळतोय. वीज कोसळण्यापूर्वी मिळणार इशारा. जिल्हा प्रशासनाची जनजागृती. खेळाडूंचे स्वप्न मातीमध्ये. कामगारांच्या मुलांना संधी मिळणार तरी कशी. प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा असून इंडोर स्टेडियमला अतिक्रमणाचा विळखा. 2 लाख रुपयांचे वेतन मिळणार. तुम्ही इथे नोंदणी केली का. शासनाने आणली योजना. प्रशासकीय कालावधीमध्ये 1.25 लाख रुपयांपर्यंत भत्ता मिळणार. कधीही कोसळेल पाऊस. गॅप सुद्धा राहील मोठा. अल निनोने वाढवली चिंता. पाणी टंचाईचे सावट. अवकाळी पाऊस तरी सुद्धा पाणी टंचाई तीव्रच आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 61 गावातील 145 वाड्यांमध्ये पाणी टंचाई. शहरामधील 7-12 कायमचे बंद. नागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड. हस्तांतरण. खरेदी विक्री. बँक कर्ज प्रक्रिया आता होणार सुलभ. खरेदी विक्रीची प्रक्रिया वेगवान. आंबोलीमध्ये मान्सूनची दमदार एंट्री झालेली असून तासभर बरसला. धुक्याची चादर आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार सरी बरसल्या. भडगाव तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे. नागरिकांसह पशुपालकांचे हाल होत आहे. नगर परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले गेले. गिरणा नदीला आवर्तन सोडण्याची मागणी केली जाते. वादळाचे थैमान. केळीबागा झाल्या भुईसपाट. पावसाचा तडाखा. विवरे परिसरामध्ये सुकी नदीला पाणी. वाहतूक व वीजपुरवठा विस्कळीत झालेला आहे. खरीपासाठी 31 पैकी 26,000 क्विंटल बियाणे उपलब्ध. 5,000 टन युरियाचा साठा राखीव आहे.